check fuel delivery from the fuel pump and replace fuel filter. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. तुम्हा सर्वांना नवीन सत्रासाठी परत आलेले पाहून मला आनंद झाला. इंधन प्रणालीतील समस्यांमुळे इंजिन सुरू होत नाही किंवा अनियमितपणे चालते. मुख्यतः इंजिन क्रँक करते परंतु कोणतेही प्रारंभ स्थिती नसते. ही इंधन प्रणालीमध्ये समस्या असू शकते. आता आपण इंधन वितरणाची चाचणी कशी करायची आणि इंधन फिल्टर कसे बदलायचे ते शिकणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल यांत्रिक इंधन फीड पंपची दुरुस्ती करण्यास, इलेक्ट्रिकल इंधन फीड पंपची दुरुस्ती करण्यास, इंधन पंप फिल्टर बदलण्यास, आवश्यक टूल्स आणि उपकरणे, प्रशिक्षणार्थी टूलकिट 1 नग, सर्क्लिप प्लायर, उपकरणे किंवा यंत्रसामग्री आवश्यक, मल्टी सिलेंडर डिझेल इंजिन 1 नग, एअर कॉम्प्रेसर 1 नग, आवश्यक साहित्य किंवा घटक, रॉकेल, डिझेल, सोप ऑइल, सुती कापड, नवीन गॅस्केट. इंधन टाकीमध्ये असलेला इंधन पंप आवश्यक दाबाने इंजिनमध्ये योग्य प्रमाणात इंधन वाहून नेण्याचे काम करतो. तुमच्या वाहनामध्ये इंधन फिल्टर महत्त्वाची भूमिका बजावते. दूषित घटकांना इंजिनमध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे संभाव्य धोके होऊ शकतात. स्वच्छ इंधन फिल्टर राखणे अत्यावश्यक आहे, कारण अगदी थोडीशी अशुद्धता देखील इंधनाच्या प्रवाहात अडथळा आणू शकते आणि इंजिनची कार्यक्षमता धोक्यात आणू शकते. इष्टतम वाहन चालवण्याची खात्री करण्यासाठी इंधन फिल्टर नियमितपणे बदलण्याचा सल्ला दिला जातो. जरी बदलीसाठी योग्य वेळ निश्चित करणे आव्हानात्मक असू शकते, कारण ही माहिती उत्पादकांद्वारे कार मॅन्युअलमध्ये प्रदान केली जात नाही. जेव्हा इंधन फिल्टर अशुद्धता पकडतात, ते बदलले नाहीत तर कालांतराने मलबा जमा होतो. प्रतिबंधित इंधन फिल्टरचे प्रारंभिक संकेत म्हणजे इंजिन पॉवरमध्ये लक्षणीय घट, विशेषतः जेव्हा चढताना किंवा इंधनाची मागणी वाढलेली असते तेव्हा स्पष्ट होते. अडकलेल्या फिल्टरमधून प्रवाह कमी झाल्यामुळे इंजिनपर्यंत अपुरे इंधन पोहोचते, ज्यामुळे वाहनाची गती आणि कार्यप्रदर्शन प्रभावित होते. प्रतिबंधित इंधन फिल्टरच्या अतिरिक्त लक्षणांमध्ये प्रवेग दरम्यान इंजिनचा संकोच, थांबणे आणि वेगवेगळ्या वेगाने विसंगत कामगिरी यांचा समावेश होतो. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अडकलेले इंधन फिल्टर नेहमीच या समस्यांचे मूळ कारण असू शकत नाही, परंतु दीर्घ कालावधीसाठी त्याच्या बदलीकडे दुर्लक्ष केल्याने या समस्या वाढू शकतात किंवा वाढू शकतात. इंधन फिल्टर केव्हा बदलायचे हे ओळखणे आव्हानात्मक असू शकते, कारण बहुतेक वाहनांमध्ये इंधन फिल्टर समस्यांसाठी विशिष्ट चेक इंजिन कोड नसतो. आता आपण इंधन फिल्टर कसे शोधायचे आणि बदलायचे ते शिकणार आहोत. इंधन वितरण तपासण्यासाठी इग्निशन चालू करा आणि 3 ते 5 सेकंदांपर्यंत सतत आवाज ऐका, जे इंधन पंप कार्य करत असल्याचे सूचित करते. नसल्यास फ्यूज बॉक्समध्ये इंधन पंप रिले तपासा. तुम्हाला इंधन पंप रिलेमध्ये काही समस्या आढळल्यास ते बदला आणि तपासा. इंधन लाईनमध्ये इंधन दाब गेज कनेक्ट करा. इग्निशन चालू करा आणि गेजमध्ये इंधन दाब तपासा. जर ते 3 ते 5 बार दर्शविते तर इंधन प्रणाली चांगली आहे. अन्यथा पंप तपासा आणि आवश्यक असल्यास बदला. पुढील कार्य म्हणजे इंधन फिल्टर बदलणे. इंधन फिल्टर ओळखा. साधारणपणे ते टाकीजवळ दिले जाते. त्यामुळे वाहन उचला आणि फिल्टर शोधा. इंधन पंप रिले काढा आणि इंजिन चालवा. इंजिन काही सेकंद चालेल आणि थांबेल. आता इंधन फिल्टर काढा. नवीन फिल्टरमध्ये बाण तपासा आणि फिल्टर कनेक्ट करा.
ज्यामध्ये बाण इंधन प्रवाहाच्या दिशेने निर्देशित करतो. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आम्ही इंधन पंपावरून इंधन वितरण तपासणे आणि इंधन फिल्टर बदलणे शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हा सर्वांना हे स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.